मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही। अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई। जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। एफआयआर न कळणारी लोक पार्थ पवारांवर आरोप करतायत, फडणवीसांची टीका। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीचा अर्ज, दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार, महसूल विभागाकडून स्पष्ट। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द होणार। कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन शासनाकडे पुन्हा जमा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। व्यवहारात सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल, पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर, तर व्यवहारात 1 रुपयाही दिला गेला नाही, मग जमिनीची रजिस्ट्री कशी झाली? चौकशीतूनच समोर येईल अजित पवारांचा खुलासा। मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो, अजित पवारांना माहिती नाही असं कसं? जो न्याय खडसेंना तोच पार्थ पवारांना का नाही? जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवे आक्रमक। मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। आज सविस्तर माहिती देणार। मुंबईत उमेदवार निवडीसाठी भाजपचा पॅटर्न ठरला, गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार। तरुण चेहऱ्यांकडे भाजपचं विशेष लक्ष, ते निवडणूक निरीक्षक प्रत्येक वॉर्डचा रिपोर्ट कार्ड तयार करणार। स्थानिक निवडणुकीत कोल्हापुरात मविया एकत्र लढणार, जागा वाटपाबाबत सामोपचारानं चर्चा करून निर्णय घेण्यावर बैठकीत एकमत, मात्र सतेज पाटील यांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस, दुपारी 2:30 वाजता ठाकरेंची पत्रकार परिषद, तर संध्याकाळी 6 वाजता संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर, महिला बालकल्याण रुग्णालयाचं उद्घाटन करणार, तर सिरोंचामध्ये खासगी मेडिकल कॉलेजचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दादा गरड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं। धनंजय मुंडेंकडून मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी, जेवणात विष टाकून औषध देऊन गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, जरांगेंचा खळबळजनक आरोप। माझ्यासह जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत चौकशी करा। आरोपांनंतर धनंजय मुंडेंचं आव्हान, तर जरांगेंनीही नार्को टेस्टची दर्शवली तयारी। मला गाडीनं उडवून घातपात करण्यासाठी आरोपींनी धनंजय मुंडेंकडे गाडीची मागणी केली होती। पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंचा दावा, तर आजकाल एआयनं काहीही करता येतं, मुंडेंनी आरोप फेटाळले। जरांगेंना मारण्यासाठी दादा गरडला धनंजय मुंडेंनी 5 लाख दिले, करुणा मुंडेंचा आरोप। जरांगेंसह माझ्या विरोधातही कट कारस्थान रचलं, नार्को टेस्ट करा, करुणा मुंडेंची मागणी। रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस, चारित्र्य हनन करणाऱ्यांविषयी काय खुलासा करणार? ठोंबरेंची फेसबुक पोस्ट। महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्यावर केली होती टीका। सोसायट्यांसाठी कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य, मात्र चूक लक्षात येताच विखेंकडून सारवासार। राज्य अल्पसंख्याक आयोग, मंत्री नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत, वारंवार द्वेष पसरवण्याची भाषा, खुलासा मागवला जाणार, आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास नाही, बाबा सिद्दीकींच्या पत्नीकडून हायकोर्टात याचिका दाखल, काही बिल्डर्ससह एका बड्या नेत्याचं याचिकेत नाव, 11 तारखेला सुनावणी। एसटी कर्मचाऱ्यांचा सोमवारी पगार होणार, सरकारकडून महामंडळाच्या खात्यात 470 कोटी जमा, नियमित पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी। नागपुरात 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, 2 आठवडे कामकाज चालणार। विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होणार। सीएसएमटी स्थानकातील आंदोलन प्रकरणाची चौकशी होणार, रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोटरमनला लॉबीत केलं होतं बंद, लॉबीला बाहेरून बॅरिकेड्स लावल्याचंही समोर। निम्म्या नाशिक शहरात आज पाणीबाणी, तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार, तर उद्या देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होणार, पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन।
मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा घसरला, वातावरणात गारवा. येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.